नमस्कार मित्रांनो, मी आदित्य खिलारे. तर तुम्हाला माहितच आहे आपल्या खिलारे युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण बरेच व्हिडिओ टाकलेत, पण आज आपण आपल्या वैयक्तिक माहिती सांगणार आहोत की आपण या क्षेत्रात कसे आलो, आपण सुरुवात किती म्हशीपासून केली, या सर्व गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये स्पष्ट सांगणार आहोत. मित्रांनो, याच्यातलं काहीही खोटं नसणार, जे सांगणार आहे ते सर्व आपल्या घरच्यांनी जे केले ते सर्व आज मी सांगणार आहे मित्रांनो. तर मित्रांनो, सुरुवातीला आपण बघा, आम्ही म्हणजे आता घरात 5 जण, आमच्या वडिलांना 4 भाऊ आणि वडील धरून 5 जण आहेत. तर मित्रांनो, आपल्याकडे पहिल्या लई नव्हत्या, फक्त 5 ते 7 म्हशी होत्या आपल्याकडे. आणि आमचे आजोबा हे म्हशीचे व्यापारी होते, तर ते म्हशी चांगल्या आणायचे आम्हाला, जे आम्हाला परवडणाऱ्या दरात ज्या आम्हाला भेटल्या की त्या आम्ही सांभाळायला ठेवायच्या घरी. आणि आम्हाला शेती तेव्हा लई नव्हती मित्रांनो, 8 ते 9 एकर शेती होती आम्हाला आमच्या आजोबाच्या काळात. म्हणजे आता आजोबा वारलेले आहेत आमचे, पण तेव्हा मित्र आम्हाला जी 5 ते 7 एकर शेती होती ना, त्यावरच आम्ही म्हशीला सर्व चारा वगैरे आणायचो. आणि मित्रांनो, जेव्हा आम्ही पण लहान होतो तेव्हा मग घरचे एवढ्या म्हशी सांभाळणं होत नसतं. 8 म्हशी सांभाळण्यासाठी जे चुलता राहायचा आणि त्याच्या घरी घरच्या बाया वगैरे राहायचे. तेव्हा मित्रांनो, आमचा असला गोटा वगैरे काही नसतो. तुम्ही आज बघू शकता आपल्याकडे एवढ्या म्हशी आहेत, गोटा आहे. पण तेव्हा मित्रांनो आपल्याकडे गोटा म्हणजे इथे एवढं काही नव्हतं. सध्याच्या काळाला जे दिसतंय आपल्या म्हणजे हे बघा तुम्ही, ही लाईन जी आहे ना, तिच्या मार्चपल्ली पण आपण आपली जेवढी जमीन आहे तर तिकून आपल्या 8 म्हशी होत्या मित्रांनो. तर त्या 8 म्हशी आपण मित्रांनो तिकून बाहेर बांधायचं, बाहेरच हौद सगळा होता आपला. असं पहिलं काही नियोजन नव्हतं एवढ्या म्हशी वाढवायचं. पण जसे जसे आम्ही पोरं आलो, आता आम्हाला चुलत भाऊ मिळून आम्ही सर्व 8 जण आहोत. तर मित्रांनो, आम्ही 8 जणातले आम्ही आता 2 जण शिकायला आहेत आणि 2 जण लहान आहेत. म्हणजे आम्ही इथं सुद्धा 8 मधले 4 जण कामाला आहेत तिथं. त्यातले आम्ही 3 जण म्हशी बघतो आणि एक भाऊ शेतात जो बघतो आमचा. तर मित्रांनो, आम्ही सगळा 3 जण म्हणजे या क्षेत्रात आलो. आमची 10वी 12वी झालेली आहे. तर 10वी 12वी झाल्यानंतर आम्ही या क्षेत्रात म्हशीच्या क्षेत्रात आलो. मग हळूहळू आम्ही म्हशी वाढवल्या आपल्या सर्व. तर आज तुम्ही बघा, आमच्याकडे 8 म्हशी होत्या, तर 8 म्हशी 50 म्हशी झालेल्या आहेत आपल्याकडं. सर्वप्रथम मित्रांनो, आम्ही आता आपला गोटा जे आहे ते गोटा म्हणजे बांधून घेतला. तेव्हा त्या काळात आपल्याला लई नाही 5 ते 7 लाख रुपये सर्व गोटा बांधायला लागले. तुम्ही पाहू शकता आपला संपूर्ण गोटा दाखव. आणि या संपूर्ण गोटा आपल्या त्या काळात पत्रासहित 7 ते 8 लाख रुपये आपल्याला सर्व हे नियोजन करण्याचं राहिलं. ते कुट्टी मिशन वगैरे सर्व आपण त्याच काळात आणलेलं आहे. आणि तेव्हा आपल्याला थोडा जास्त खर्च लागला नाही, कारण तेव्हा महागाई एवढी नव्हती. तर आपण सर्व गोटा बांधून घेतला आणि मग नंतर हळूहळू म्हशी वाढवायला सुरू केल्या. नाहीतर बाकीचे लोक काय करतात, आधी म्हशी आणतात आणि मग गोटा वाढू म्हणतात. तर तसं आम्ही नाही केलं. आमच्याकडे 8-9 म्हशी होत्या, आमचे आजोबा व्यापारी होते. तर आम्ही काय केलं, सर्वप्रथम आधी गोटा बांधला आणि हळूहळू म्हशी वाढवायला सुरुवात केल्या. ज्या 8 होत्या त्याच्यात म्हणजे आपण 12 किंवा 16 अशा म्हशी वाढवल्या. आता आपल्याकडे मित्रांनो 50 म्हशी आहेत आणि त्यांचे वासरं वगैरे सगळं धरून आपल्याकडे 70 ते 80 ढोरं आहेत सर्व. आम्ही 4 जण या व्यवसायात मग आलो मित्रांनो. मग घरच्यांना आमच्या जीवावरच म्हशी वाढवायला सुरू केले हळूहळू. जेव्हा आमच्याकडे 8 म्हशी होत्या तेव्हा आमच्या घरच्यांना आम्ही जे 3 रिकामे झालो शाळातून, म्हणजे आमचे शाळा कॉलेज सगळं शिक्षण बंद केलं आम्ही आणि त्या व्यवसायामध्ये आलो. तेव्हा आमचं वय असेल मित्रांनो बघा 17 ते 18 वर्ष वय होतं आमचं. तर आम्ही आता माझं रनिंग वय 21 वर्ष आहे. तर त्या 17-18च्या वयापासून आम्हाला या म्हशी व्यवसायाची सवय लागली, थोडी माहिती झाली आम्हाला हळूहळू. म्हणजे आम्ही खानदानी व्यवसाय झाल्यासारखा झाला आमचा हा व्यवसाय. मग हळूहळू आम्ही या व्यवसायात आलो मित्रांनो आणि या व्यवसायाच्या जीवावर आम्ही बरंच काय कमवलेलं आहे. तर मित्रांनो, हा व्यवसाय खूप छान आहे, फक्त करणारे आणि एकजुटीचे माणसं पाहिजे. आता आमचे तुम्ही बघू शकता इकडे या. तर आमचं सर्व फॅमिली मेंबर म्हणजे 26 माणसं आहेत आमच्या फॅमिलीत. तर आम्ही मग हळूहळू व्यवसायाच्या जीवावर बघू शकता एवढं मोठं घर बांधलेलं आहे. बरेच जण बघा, तुम्ही बघू शकता फक्त 18 रूमचं घर आहे मित्रांनो आपलं. 26 माणसासाठी आपण घर बांधलेलं आहे. तर या व्यवसायावर भरपूर काही कमवू बी शकता आपण. पण जर आपण हा व्यवसाय जिद्दीने आणि चिकाटीने केला तर, आता हे बघू शकता आमचे काका पण आलेले शेळीच्या पाला घेऊन. असं म्हणता येत नाही की मित्रांनो आम्ही करणार नाही तू कर. तर हे आम्ही आता 5 भाऊ आहेत, जे ते 5 भाऊ एका जुटीने करतो शेतात. आमचे सर्व चुलते तर शेतात करतात, हे काका आणि आम्ही 3 भाऊ इथं म्हशीमध्ये सर्व म्हशीची सोय करतो. आता आम्ही सकाळी दररोज मित्रांनो 5ला उठतो, म्हशी धुतो, शेण वगैरे ओढून दुधाला लागतो. त्यानंतर आम्ही मग म्हशीचा भुसा टाकतो. म्हशीला जे साईडचं तिकडे लावलेला आहे आपण, ते भुसा टाकून म्हशीला थोडा रेस्ट करायला टाइम देतो म्हशीला. आणि मग नंतर म्हशीला डबल एकदा उठून पाणी पाजतो आणि त्याच्या खाली शेण वगैरे ओढून थोड्या वेळासाठी डबल रेस्ट. मग आम्ही पण डबल 3 वाजता डबल गोट्यामध्ये येतो आणि
3 वाजता गोट्यामध्ये आलो मित्रांनो की सर्वप्रथम आपण त्यांच्या मागचं शेण वगैरे ओढून घेतो त्यांना उठून, आणि मग नंतर त्यांना आपण दूध काढायला लागतो मित्रांनो. आणि दूध काढणं झाल्यावर मग आपण म्हशी धुतो मित्रांनो त्यांना, आणि मग चारा टाकून आपल्या सांच्या पार होतं. तर तिथं आपला गोटा बंद होतो मित्रांनो. तर आपल्याला सर्व माहिती सर्व करण्यासाठी 7 ते 8 वाजतात. आणि बाकीचे सर्व घरचे मेंबर जे शेतात असतात आपल्याला गेलेले, ते मग शेतात आल्यानंतर आपल्या सुखानं गोविंदानं राहतात. अशा प्रकारे आपण ही गोटा वगैरे आणि सर्व कुटुंबाचे आपलं नियोजन झाले मित्रांनो. नमस्कार.